नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जळगावमध्ये लखपती दीदी कार्यक्रम संपन्न। पंतप्रधानांकडून लखपती दीदींना प्रशस्ती पत्र देऊन सन्मान। 2 महिन्यात 11 लाख महिला लखपती दीदी झाल्या। शिंदे फडणवीस दादांची टीम महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्नशील। पंतप्रधान मोदींकडून महायुतीचं कौतुक। जळगाव सोन्याची भूमी, माझ्या बहिणीही सोन्यापेक्षा सरस। मुख्यमंत्री शिंदेंकडून महिलांचं कौतुक। तर केंद्रानं महाराष्ट्राला भरपूर काही दिलं। मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी केंद्रानं मदत करावी, शिंदेंची मोदींना विनंती। जळगावच्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत रेकॉर्ड मोडला। लखपती दीदी कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। तर नार पार गिरणा प्रकल्पासाठी टेंडर काढण्याला मंजुरी देणार, फडणवीसांची घोषणा। महाराष्ट्रात 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचं आमचं ध्येय। महाराष्ट्रानं महिलांना नेहमीच सक्षम केलंय। लखपती दीदी योजना कार्यक्रमात अजित पवार यांचं वक्तव्य। महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, बंदुका मी घेऊन देईन। 2-4 लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण वाईट माणूस वाचायला नको। अमरावतीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं वादग्रस्त वक्तव्य। अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला। नारायणगावातील कृषी विज्ञान केंद्रावर बेनकेंनी पवारांची भेट घेतली। जयंत पाटील यांनी भाजप नेते मदन भोसलेंची भेट घेतली। वाई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची चर्चा। कोल्हापुरात समरजित घाटगेंनी खासदार शाहू महाराजांची भेट घेतली। तुतारी हाती घेण्याच्या निर्णयानंतर घाटगेंकडून महाविकास आघाडी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू। पाटण मतदारसंघातील पाटण दिवशी खुर्द घोट गावातील पदाधिकारी आणि नागरिकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। भाजप आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची निलंगा मतदारसंघात जनसन्मान यात्रेला सुरुवात। 300 किलोमीटर पायी चालत केलेल्या विकास कामांची माहिती देत किमान 100 गावांमधून यात्रा करणार। ठाकरे गटाच्या संध्या दोशी शिंदे गटात प्रवेश करणार। संध्या दोशी सलग 3 वेळा नगरसेविका राहिल्या। संध्या दोशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय। अहमदनगरच्या पाटेगावमध्ये आमदार रोहित पवारांकडून रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमात महिलांची मोठी गर्दी। आमदार प्रकाश सुर्वे आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने दहीहंडी उत्सवाचं आयोजन। मुंबईतील मागाठाणे परिसरात दहीहंडीची जोरदार तयारी सुरू। आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे पुत्र राज सुर्वेंनी घेतला तयारीचा आढावा। दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडीचं आयोजन। दहीहंडी दरम्यान महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमाचंही आयोजन। दहीहंडीसाठी गोविंदांना सुरक्षा किट पुरवणार असल्याची आमदार रवींद्र पाठक यांची माहिती। ऐरोलीतील 70 एकराचा भूखंड लाडक्या बिल्डरच्या घशात घालू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडेल, असं राजन विचार यांनी सिडकोला इशारा देताना म्हटलंय। बदलापूरमध्ये दहीहंडी रद्द। चिमुकल्यांवरती अत्याचाराच्या घटनेनंतर नागरिक आणि राजकीय पक्षांचा निर्णय। नवी मुंबईच्या पनवेलमध्ये ऑनलाईन गेम दरम्यान मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या तरुणाला मनसेकडून समज। मनसैनिकांनी योग्य शब्दात मराठी अस्मितेची जाणीव करून दिल्यानंतर तरुणाकडून माफी। अमरावतीत सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदू संघटना आक्रमक। विराट मोर्चात विविध हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग। नांदेडच्या मानवडीत नागरिकांचा रास्ता रोको। हिंगोलीकडे जाणाऱ्या राज्य महामार्गाच्या ठिकाणी उड्डाणपूल करण्याची नागरिकांची मागणी। नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली। धुळ्यात जोरदार पाऊस। भात नदीला मोठा पूर आल्याने धंदाणे आणि तिसगावचा संपर्क तुटला। शाळकरी विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचेही हाल। बुलढाणा जिल्ह्यात दमदार पाऊस। अनेक नदी नाल्यांना पूर। सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी ते सोनोशी रस्ता काही काळासाठी बंद। पालघर जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम। सूर्या प्रकल्पातील धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। सातारा शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। हवामान विभागाकडून जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत।
नंदुरबारमध्ये पावसाची संततधार, पावसामुळे नदी नाल्यांना पूर, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. गोंदिया जिल्ह्यात पावसाची रिपरिप, पावसामुळे धरण साठ्याच्या पाण्यात वाढ, पुजारी टोला धरणाच्या 6 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरूच. भंडारा जिल्ह्यात पावसाची हजेरी, काल दुपारी उसंत घेतलेल्या पावसाला सकाळपासून दमदार सुरुवात, चांगला पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. नागपुरात सकाळपासूनच रिमझिम पावसाची हजेरी, हवामान विभागाने 2 दिवसांचा अंदाज वर्तवल्यानंतर पावसाची हजेरी. बीडच्या माजलगावमध्ये दमदार पावसाची हजेरी, पवारवाडी, तालखेड, गंगामसाला मंडळात शेती पिकांचं मोठं नुकसान, तर पंचनामे करून शासकीय मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेड जिल्ह्यात मूग तोडणीला सुरुवात, वातावरण बदलामुळे मूग उत्पादनात घट होण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत. बुलढाण्यात मुसळधार पावसाने शेती पिकाचं मोठं नुकसान, पिकं पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल, आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले, धरणातून 7000 क्युसेक वेगाने भोगावती नदीत विसर्ग सुरू, सध्या धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती. जायकवाडी धरणातील पाणी पातळी 39.56%वर, नाथसागर जलाशयातून नाशिक विभागातून पाण्याची वेगवान आवक सुरू. भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी, धरणाचे 8 दरवाजे बंद, पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता. पुण्याच्या लोणावळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी, वर्षाविहाराचा आनंद घेताना पर्यटकांनी सावधानता बाळगावी, पोलिसांचं पर्यटकांना आवाहन. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्गामुळे सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने वाहायला सुरुवात, धबधब्याला रौद्ररूप. नाशिकमधील नांदूर मधमेश्वर धरणातून 52,308 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीत विसर्ग सुरू असल्याने जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होणार. धाराशिवसह 52 गावांना पाणीपुरवठा करणारं तेरणा धरण ओव्हरफ्लो, जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील 84% पावसाची नोंद. भंडारदरा धरणातून 23,000 क्युसेक वेगानं पाण्याचा प्रवरा नदीत विसर्ग, गेल्या 2 दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू. अकोल्याच्या पातूरमधील विश्वामित्र लघु प्रकल्प 100% भरला, प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने सांडल्यावरून नदीपात्रात विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील नेसू नदीला पूर, पुराच्या पाण्यातील वस्तू पकडण्यासाठी तरुणाची हुल्लडबाजी.